जनशक्ती कंत्राटी कामगार संघ यांच्या वतीनं दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी बारामती नगर परिषद कंत्राटी कर्मचारी यांची बैठक घेतली। सदर बैठकीत कामगारांच्या मागण्यांसाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी बारामती नगर परिषद समोर काम बंद ठेवून सकाळी 6 वाजल्यापासून कामगार येणार आहेत। त्यानंतर सकाळी 11 वाजल्यापासून शेकडो कंत्राटी कामगार आमरण उपोषण करणार आहेत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे। कामगारांना न्याय मिळेपर्यंत आम्ही लढणार आहोत असं जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी सांगितले आहे। तर मी आकाश शिंदे, जनशक्ती कामगार संघटनेचा अध्यक्ष। तर आमच्या कामगारांच्या काही अशा मागण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या नाहीत। आम्हाला प्रत्येक वेळेस आश्वासन दिलेले आहे, त्याच्यामुळे आम्ही येणाऱ्या बुधवारी उपोषण ते करणार आहे। तर पहाटे 6 वाजता आम्ही काम बंद ठेवणार आहे। तरी 11 वाजता गौरव भैया आमची सर्व टीम तिथं उपोषणाला सर्व उपस्थित राहणार आहे। नमस्कार, मी गौरव अहिवळे, जनशक्ती कंत्राटी कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। आज बारामती नगर परिषद मधील कंत्राटी कामगारांची बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी पार पडली। आजच्या बैठकीमध्ये आमचा निर्णय झाला आहे की गेल्या डिसेंबर महिन्यापासून ज्या आमच्या मागण्या आहेत, कंत्राटी कामगारांसंदर्भात ज्या मागण्या आहेत ह्या अद्याप देखील पूर्ण झाल्या नाहीत। डिसेंबर महिन्यामध्ये नगराध्यक्ष सचिन सातव यांनी आम्हाला शब्द दिला होता, एका महिन्यामध्ये मी सर्व मागण्या पूर्ण करेल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। परंतु 1 महिना होऊन आज त्याच्यावरती बरेच दिवस झाले, परंतु आमच्या आंदोलनाची व आमच्या उपोषणाची घेतलेली दखल त्यांनी घेतली नाही व त्यांनी दिलेलं आश्वासन या ठिकाणी पूर्ण केलं नाही। म्हणून येत्या बुधवारी 25 फेब्रुवारी रोजी आम्ही बारामती नगर परिषदेसमोर सकाळी 6 वाजता सर्व कर्मचारी एकत्रितरित्या कंत्राटी कर्मचारी काम बंद आंदोलन करून 6 वाजता सकाळी या ठिकाणी जमणार आहे, बारामती नगर परिषद समोर जमणार आहे। आणि त्याच नंतर सकाळी 11 वाजल्यापासून हे जे आमचे शेकडो कर्मचारी बारामती नगर परिषदचे नगर परिषद समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत। जर कामगारांची दखल तुम्ही घेतली नाही तर हे आमरण उपोषण हे कंटिन्यू राहील त्या ठिकाणी। जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। बारामती नगर परिषदला अनेक पुरस्कार मिळाले, स्वच्छतेचे मिळाले। आजच्या वसुंधरा पुरस्कार घेण्यासाठी बारामतीचे नगरसेवक, नगराध्यक्ष, अधिकारी हे सगळे गेले, परंतु वसुंधराचा जो पुरस्कार आहे हा सर्व विभागांसाठी दिला असतो। परंतु कधीही ह्या विभागांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या एखाद्या प्रतिनिधीला देण्याचं धाडस या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी किंवा या सत्ताधाऱ्यांनी केलेला नाही। फक्त आमचा वापर काम करण्यासाठी या लोकांनी केला आहे। कधीही पुरस्काराच्या फोटोमध्ये आम्ही दिसत नाही। मुंबईमध्ये तुम्ही पुरस्कार घेतला असेल तर कधी बारामतीमध्ये येऊन आमचा सत्कार तुम्ही करत नाही। म्हणजे फक्त आमचा वापर कामापुरता यंत्रासारखा करायचा, आम्ही पण माणूस आहे हा विचार तुम्ही केलाच पाहिजे। यासाठी येत्या बुधवारी बारामती नगर परिषद समोर आम्ही काम बंद आंदोलन करून बारामती नगर परिषद मध्ये जेवढे कंत्राटी कर्मचारी सर्व विभागातील, त्यामध्ये आरोग्य विभाग असेल, उद्यान विभाग असेल, पाणी पुरवठा, बांधकाम व इतर सर्व विभागात जे कंत्राटी कर्मचारी असतील हे हातातलं काम बंद करणार आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून बारामती नगर परिषद समोर आम्ही सर्वजण येणार आहे। त्यानंतर 11 वाजल्यापासून आमरण उपोषण करणार आहे। आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही हे आमरण उपोषण तसेच कायम ठेवणार आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही। बारामती मधील सर्व नगरसेवक, सर्व अधिकारी, नगराध्यक्ष यांनी सर्वांनी एकत्रित येऊन हे आमच्या मागण्यांची दखल घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांसमोरच या सर्व गोष्टीचा निर्णय करायचा आहे। आमचा कोणताही प्रतिनिधी या ठिकाणी चर्चेला जाणार नाही, कारण आतापर्यंत फक्त झाल्या त्या चर्चा, याच्यावरती कुठली अंमलबजावणी नाही। मागण्या पूर्ण केल्या, फक्त एवढंच तोंडी आश्वासन, त्याच्यानंतर कोणतीही पूर्तता नाही। त्यामुळं आता जो निर्णय होईल, कर्मचारी जे कंत्राटी कर्मचारी कामगार आहेत ते अधिकारी, नगरसेवक, नगराध्यक्ष, सभापती सर्व विभागाचे या ठिकाणी समोरासमोर बसतील आणि त्यांचा निर्णय या ठिकाणी केला पाहिजे हे विनंती करतो। आणि पुन्हा एकदा आम्ही जे कामगार एकत्रित आलोय हा लढा आम्ही असाच पद्धतीने कायम देणार आहे। नगरपालिकेचा येत्या काळात आउटपुट बेसिस तत्वावरती कॉन्ट्रॅक्ट देऊन कंत्राटी कामगारांच्या पोटावर पाय देण्याचं काम
ते करणार आहेत. यंत्राच्या साह्याने या ठिकाणी काम करण्याची भूमिका त्यांनी ठेवली. कामगार जागृत झाल्यात म्हणून ते घाबरून या ठिकाणी आउटपुट बेसिस करणार आहेत आणि जिथं मनुष्याची गरज आहे, माणसाची गरज आहे, त्या ठिकाणी मशीन लावून ते या लोकांचा रोजगारावरती, पोटावरती पाय देण्याचा प्रयत्न ते करतील. परंतु जनशक्ती कंत्राटी कामगार संघटना या गोष्टीचा त्यांचं जे ध्येय आहे आमच्या पोटावर पाय द्यायचं, तर ते आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही. येत्या बुधवारी आम्ही काम बंद आंदोलन करून सकाळी 11 वाजल्यापासून आमरण उपोषण करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजय असो, विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुलेंचा, अहिल्याबाई होळकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, लवजी वस्ताद साळवेंचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.